दिनांक 20 डिसेंबर रोजी फुलंब्री नगरपंचायत निवडणूक पार पडली. त्यात 83.96% मतदान झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांच्यात मुख्य लढत होती. एकूण 17,630 मतदानापैकी 14,803 इतके मतदान झाले आहे. बऱ्याच दिवसानंतर निवडणूक होत असल्याने मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला. मतदान करण्यासाठी नागरिक उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडले होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर संध्याकाळपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. गेली 10-15 दिवस मतदारांना आपली भूमिका समजावून सांगण्यासाठी जीवाचं रान केलेल्या उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले असून उद्या कोण गुलाल खेळणार यावर उलटसुलट चर्चा होत असून काही ठिकाणी पैजा देखील लागल्या आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विनायक राठोड, संजय सहाने, सुनील इंगळे हे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे, फुलंब्री. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.